हजारो मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत मुंबईत आलेत आणि आंदोलन सुरू केलंय। मात्र इथे आंदोलकांची होत असलेली गैरसोय पाहता गावातले लोक आंदोलकांना ताकद देण्यासाठी सरसावले आहेत। आता थेट हिंगोलीतून आंदोलकांसाठी काय तयारी केली जातीये तेही पहा। गोरेगाव जिल्हा हिंगोली यांच्या वतीने मुंबई येथे सुरू असलेल्या आंदोलनाकरिता मनोजदादांना पाठिंबा देण्याकरिता जे लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झालेले आहेत। शासनाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे आपले मराठा बांधव त्या ठिकाणी उपाशी राहत आहेत। त्यांनी उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी आमच्या सकल मराठा समाजाच्या वतीने, फक्त सकल मराठा समाजच नाही तर गोरेगाव मधला तेली असो, माळी असो, 18 पगड जाती समाजाचा, अगदी धनगर बांधव असो, सगळे बांधव आमच्या या लढ्यामध्ये सहभागी आहेत। आणि मनोजदादांचे हात बळकट करण्याकरिता आजच नाही, जोपर्यंत मनोजदादा त्या ठिकाणी थांबतील तोपर्यंत सर्वांचं सहकार्य आहे। आज जवळपास 25 क्विंटलच्या पुऱ्या सुरू आहेत। गोरेगावात आणखी जवळपास 4 ठिकाणी अशा पुऱ्या सुरू आहेत। आज संध्याकाळी आम्ही 25 क्विंटल पुऱ्या आणि 5 क्विंटल चिवडा घेऊन मुंबईसाठी रवाना आहोत। त्याचबरोबर आमचे जवळपास कमीत कमी 5 गाड्या मराठी बांधव आज मुंबईसाठी गोरेगाव मधून कूच करणार आहेत। एक मराठा आरक्षणासाठी लढा देत आहे। तिथे बरेच आमचे मराठी मावळे गेलेले आहेत। त्यांच्यासाठी ह्या आझाद मैदानावर आम्ही ह्या पुऱ्या पाठवत आहोत। इव्हन म्हणजे इथूनच नाही, बऱ्याच गावागावातून मराठी मावळ्यांसाठी आम्ही मदत पाठवत आहोत। मराठी मावळ्यांना फक्त एकच विनंती आहे, वेळ लागला तर लागू देत, पण तुमची सगळी व्यवस्था आम्ही इथून करू आणि वेळ प्रसंगी वेळ पडल्यास आम्ही सुद्धा महिला तिथे तुमच्या मदतीसाठी हजर राहू। शासनाकडे एवढे की आम्हाला आमच्या हक्काचं जे काय आरक्षण आहे तेच मराठा आरक्षण द्यावं। आम्ही किती आमचे बांधव मुंबईला आलेले आहेत आणि आमच्याकडून जे काही मदत होईल ते करू। आम्ही आज पुऱ्या पाठवा लागलो। आज मराठा आरक्षणवाल्याने आमची मागणी मराठा आरक्षण द्यावंच। माझं वय इतकं झालं तरी मी मुंबईला येऊ शकतो। हे सरकारनं आमची इतकी दखल घ्यावं, आमचं म्हणणं आहे तितकं आरक्षण द्यावं। किती वर्षापासून चालू आहे। 2 दिवस झाले आमचे मनोजदादा जरांगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषणासाठी बसलेले आहेत। त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लाखो मराठे आझाद मैदानावर पोहोचलेले आहेत आणि या 2 दिवसाची वार्ता बघता आमच्या मराठी बांधवांचे जेवणाचे, राहण्याचे, खाण्यापिण्याचे हाल होत आहेत। त्याकरिता आमच्या गोरेगाव वासियांनी नाहीच तर आम्हाला सपोर्ट म्हणून गोटवाडी, साबरखेडा आसपासच्या खेड्यापाड्यांनी सर्वांनी निर्णय घेतला आणि आम्ही पूर्ण गाव मिळून 25 क्विंटलच्या पुऱ्या आणि 5 क्विंटल चिवडा हा आपल्या मराठी बांधवांसाठी मुंबईला घेऊन जाणार आहे। कदाचित त्यांची उपासमार होणार नाही, आपलं उपोषण कायम राहील, मनोजदादा पाटलाला पाठिंबा राहील। याकरिता आम्ही सर्वजण आज संध्याकाळी मुंबईला रवाना होत आहेत। सरकारला एकच विनंती आहे आणि एकच इशारा आहे, मराठा बांधव आंदोलनावर ठाम आहेत। जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडायला तयार नाहीत आणि सोडणारही नाहीत, असा सरकारला आमचं आव्हान आहे। आणि सरकारने त्वरित निर्णय घेऊन आमच्या आरक्षणासाठी, आमच्या आरक्षणासंदर्भात शासन निर्णय काढून आरक्षण द्यावं अशी विनंती। आमचे मराठा बांधव जे गेले आहेत मराठा आरक्षणासाठी, तिथे आमचे बांधव उपाशी आहेत। आज त्यांना पिण्याचं पाणी नाही, त्यांच्या बाथरूमची सोय नाही। ते जिथं जे भेटल तिथं ते राहायला लागले। त्यांना अन्न म्हणजे सर्व हॉटेल बंद केल्या, मेज बंद केल्या। तर आम्ही आमच्या परीने जेवढी मदत होईल तेवढी आम्ही आमच्या गावातून प्रत्येक घरातून 2 किलो 3 किलो जेवढं काही जे होईल ते आम्ही पुऱ्या, भाजी, ठेसा, चिवडा हे बनवून देत आहोत। आमची सरकारला एवढीच विनंती आहे, आम्ही दुसरं काही मागत नाही। मराठा समाज कधीच कोणाला काही मागत नाही, पण आम्हाला हे आरक्षण द्यावं। हे आरक्षण आमच्या हक्काचं आहे। आम्ही ह्या जिजाऊच्या लेकी हो। आज आमचा गौरी गणपतीचा सण इतका मोठा आणि उत्सवाने साजरा करतो, पण आज आम्ही हा सण अतिसाध्या पद्धतीने साजरा करू आणि आमच्या मराठी बांधवांना तिथं जे काही लागल ते आम्ही इथून पोहोचत करू। आता पहिल्यासारखं राहिलं नाहीये। रातोरात आम्ही गाड्या पाठवून पूर्ण जेवणाची व्यवस्था आणि जे काही आमच्याकडून मदत होईल ती आम्ही पाठवून देऊ। जे मराठा बांधव तिथं आहेत, आम्ही महिला घरी जरी असलो तरी आम्ही तिथं येण्याच्या तयारीत आहोत। 8 दिवस जरी लागले तरी आझाद मैदान सोडायचं नाही, ही माझी मराठा बांधवांना विनंती आहे। तुम्हाला जे काही मदत लागेल ते आम्ही करू आणि सर्व महिला तिथं यायच्या तयारीत आहोत आम्ही। मराठा नेते मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणावर मुंबई येथील आझाद मैदानावर मागील 2 दिवसांपासून आंदोलन करतायत। मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत गावागावांमधून हजारो बांधव या आंदोलनात सहभागी झालेत। आंदोलनस्थळी जेवण, पाणी यांची व्यवस्था होत नसल्याने आता गावागावांमधून मुंबई येथील मराठा बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था केली जाते। हिंगोलीतील गोरेगाव येथून सर्व समाजातील गावकऱ्यांनी 25 क्विंटल गव्हाच्या पुऱ्या, ठेचा, 5 क्विंटल चिवडा जमा करून
मुंबई येथील आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांसाठी मुंबईमध्ये पाठवलाय। सरकारने मराठा बांधवांना आरक्षण द्यावं, नाहीतर महिला सुद्धा आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरतील असा इशारा महिलांनी दिलाय। फारुख शेखसह ब्युरो रिपोर्ट, हिंगोली लोकमत।